गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण टॉपिक पाहतोय अल्डिहाइड्स, केटॉन्स अँड कार्बॉक्सिलिक ॲसिड्स. याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहतोय अल्डिहाइड्स अँड केटॉन्स. तर लास्ट लेक्चरला आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड केटॉन्स हा पॉईंट आपण कंप्लीट केला आहे आणि आज आपण पाहतोय न्यू पॉईंट रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटॉन्स. हा पॉईंट जेई नीट अँड थेरी पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये कोणत्या टाईपच्या रिॲक्शन्स होतात ते आपल्याला पाहायचं आहे. अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये एक ग्रुप कॉमन आहे. अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये कोणता ग्रुप कॉमन आहे? तर अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये कार्बोनिल ग्रुप कॉमन आहे. कोणता ग्रुप कॉमन आहे? कार्बोनिल ग्रुप कॉमन आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करतो आहे? कार्बोनिल ग्रुपचं स्ट्रक्चर काढतो आहे, कारण त्याच्यावरून आपल्याला लक्षात येणार आहे की अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये कोणत्या टाईपच्या रिॲक्शन्स होतात. स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप. The structure of carbonyl group is this is the structure of carbonyl group. आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत? तर ऑक्सिजन ॲटमवरती आहेत 2 लोन पेअर. आता नीट पहा, ह्या कार्बोनिल ग्रुपमध्ये अल्डिहाइड असो किंवा केटॉन असो, अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये हा ग्रुप कॉमन आहे. कोणता? कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड आहे? कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड आहे म्हणजे याच्यामध्ये एक कोणता बॉन्ड आहे? एक वीक पाय बॉन्ड आहे आणि एक स्ट्रॉंग सिग्मा बॉन्ड आहे. कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड असल्यामुळे याच्यामध्ये कोणत्या टाईपचे रिएक्शन आपल्याला पाहायला मिळतात? ॲडिशन रिएक्शन पाहायला मिळतात. नीट लक्ष ठेवा, अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये कोणत्या रिएक्शन्स पाहायला मिळतात? ॲडिशन रिएक्शन पाहायला मिळतात. आता ह्या ॲडिशन रिएक्शन कोणत्या होतात? ॲडिशन रिएक्शन कोणत्या होतात? आपल्याला माहीत आहे की ॲडिशन रिएक्शन 3 टाईपचे आहेत. याच्यामध्ये फर्स्ट आहे इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन, सेकंड आहे न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन आणि थर्ड आहे फ्री रॅडिकल ॲडिशन रिएक्शन. पण कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये 2 सेंटर आहेत. एक आहे इलेक्ट्रोफिलिक सेंटर आणि दुसरं आहे न्यूक्लियोफिलिक सेंटर. ते कसं? पहा, आपल्याला माहीत आहे ऑक्सिजन हा कार्बनपेक्षा कसा आहे? मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन ॲटम काय करतो? हे जे पाय इलेक्ट्रॉन्स काय करतो? तो स्वतःकडे अट्रॅक्ट करतो आणि त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता येतो? ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज येतो निगेटिव्ह चार्ज. म्हणजे आपल्याला याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय मिळेल? पहा, सी सिंगल बॉन्ड ओ. इथे बॉन्ड कोणता राहणार? सिंगल बॉन्ड राहणार. कार्बनच्या ह्या राहिलेल्या 2 व्हॅलन्सी ऑक्सिजन ॲटमवरती ऑलरेडीच किती लोन पेअर आहेत? 2 लोन पेअर प्लस ऑक्सिजन काय करतोय? ह्या बॉन्डमधली पण इलेक्ट्रॉनची पेअर तो घेतोय. त्यामुळे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर झाल्या? 3 लोन पेअर आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता येणार? निगेटिव्ह चार्ज. आणि या कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता येणार? पॉझिटिव्ह चार्ज येणार. कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज आहे. त्यामुळे आपण याला काय म्हणणार? इलेक्ट्रोफिलिक सेंटर. ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह चार्ज आहे. इलेक्ट्रॉन जास्त आहेत त्यामुळे हा झाला न्यूक्लियोफिलिक सेंटर. आता कार्बोनिल ग्रुपमध्ये 2 सेंटर आहेत. एक आहे इलेक्ट्रोफिलिक सेंटर आणि दुसरा आहे न्यूक्लियोफिलिक सेंटर. मग याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईलची पण ॲडिशन होऊ शकते आणि न्यूक्लियोफाईलची पण ॲडिशन होऊ शकते. नीट लक्षाकडं काय सांगतो मी, याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुपमध्ये इलेक्ट्रोफाईलसुद्धा ॲड होऊ शकतो आणि न्यूक्लियोफाईलसुद्धा ॲड होऊ शकतो. मग फर्स्ट इलेक्ट्रोफाईल ॲड होणार का न्यूक्लियोफाईल ॲड होणार? कारण ॲडिशन तर दोघांचे पण होणार आहे, इलेक्ट्रोफाईलचे पण होणार आहे आणि न्यूक्लियोफाईलचे पण होणार आहे. येते लक्षात, कारण स्वतः कार्बोनिल ग्रुपमध्ये 2 सेंटर्स आहेत, इलेक्ट्रोफिलिक सेंटर आणि न्यूक्लियोफिलिक सेंटर. त्यामुळे ॲडिशन दोघांची पण होणार आहे, इलेक्ट्रोफाईलची पण होणार आहे, न्यूक्लियोफाईलची पण होणार आहे. पण फर्स्ट कोणाची ॲडिशन होणार आहे? फर्स्ट इलेक्ट्रोफाईल ॲड होईल का फर्स्ट न्यूक्लियोफाईल ॲड होईल? जो फर्स्ट ॲड होईल त्याच्या नावावरूनच अल्डिहाइड्समध्ये आणि केटॉन्समध्ये रिॲक्शन्स होणार आहेत. पहा, याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया? इलेक्ट्रोफाईल ॲड करूया. फर्स्ट आपण काय करूया? याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल ॲड करूया. ॲडिशन तर दोघांचे पण होणार आहे, इलेक्ट्रोफाईलचे पण होणार आहे आणि न्यूक्लियोफाईलचे पण होणार आहे. पण फर्स्ट कोणाची ॲडिशन होईल ते आपल्याला पाहायचं आहे. याच्यामध्ये आपण फर्स्ट काय करूया? इलेक्ट्रोफाईलची ॲडिशन करूया. फर्स्ट आपण करूया इलेक्ट्रोफाईलची ॲडिशन आणि नंतर आपण करूया न्यूक्लियोफाईलची ॲडिशन. फर्स्ट आपण इलेक्ट्रोफाईलची ॲडिशन करूया. इलेक्ट्रोफाईल कसे असतात? पॉझिटिव्हली चार्ज म्हणजेच इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतात. आता मला सांगा, हा जो इलेक्ट्रोफाईल आहे तो इलेक्ट्रोफाईल ह्या C+ला अटॅच होईल का ह्या O- ला अटॅच होईल? इलेक्ट्रोफाईल कसा आहे? पॉझिटिव्हली चार्ज आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे आणि त्यामुळे हा अटॅच कुठे होणार? जिथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे तिथे अटॅच होणार. म्हणजे हा E+ कुठे अटॅच होणार? ह्या O- ला अटॅच होणार, कारण इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे आणि इथे इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे आणि त्यामुळे काय होणार? हा O- ह्या A+ वरती अटॅक करणार. हा E जो आहे तो
ऑक्सिजन अटॅच होणार येते सर्वांच्या लक्षात. त्यामुळे आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल पहा, सी सिंगल बॉन्ड ओ, ह्या ओला अटॅच होणार ई. कार्बनच्या ह्या राहिलेल्या दोन व्हॅलन्सी कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. पहा जेव्हा इलेक्ट्रोफाईलची ॲडिशन होईल त्यावेळेस आपल्याला हा हा आपल्याला आयन मिळेल. कोणता आयन आहे हा, पॉझिटिव्ह आयन आहे का निगेटिव्ह आयन आहे, दिस इज पॉझिटिव्ह आयन. आणि पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो, कॅटायन. पॉझिटिव्ह आयनला आपण काय म्हणतो, कॅटायन म्हणतो. आता त्यानंतर जर समजा आपण न्यूक्लियोफाईलची ॲडिशन केली, आता इलेक्ट्रोफाईलची ॲडिशन करून बघितलं आपल्याला कॅटायन मिळाला. आता आपण करूया न्यूक्लियोफाईलची ॲडिशन. पहा न्यूक्लियोफाईल कसा असतो, न्यूक्लियोफाईल कसा असतो, इलेक्ट्रॉन रिच असतो. आता इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस कुठे अटॅक करते, जिथं इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटरला. इलेक्ट्रॉन डेफिशियंट सेंटर म्हणजेच इलेक्ट्रोफिलिक सेंटर कोण आहे, C+ आहे. न्यूक्लियोफाईल काय करेल तर ह्या C+ वरती अटॅक करेल, म्हणजे ह्या कार्बनमध्ये आणि ह्या न्यूक्लियोफाईलमध्ये बॉन्ड तयार होईल आणि आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल पहा, सी सिंगल बॉन्ड ओ. ह्या ऑक्सिजन ॲटमवरती आहे निगेटिव्ह चार्ज. कार्बनच्या ह्या दोन राहिलेल्या व्हॅलन्सी हा न्यूक्लियोफाईल ह्या C+ वरती अटॅक करेल, म्हणजे ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच होणार, न्यूक्लियोफाईल अटॅच होणार. आपल्याला मिळाला हा सेकंड आयन. कोणता आयन आहे हा, पहा ऑक्सिजन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे आणि ऑक्सिजन ॲटमवरती जर निगेटिव्ह चार्ज असेल तर याला आपण काय म्हणतो, ॲनायन म्हणतो. दिस इज ॲनायन. मग आता मला सांग, जर कार्बोनिल ग्रुप आपण घेतला आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफाईल पण ॲड केला आणि न्यूक्लियोफाईल पण ॲड केला, पण फर्स्ट कोण अटॅक करेल, इलेक्ट्रोफाईल अटॅक फर्स्ट करेल कार्बोनिल ग्रुपवरती का न्यूक्लियोफाईल फर्स्ट अटॅक करेल कार्बोनिल ग्रुपवरती, इथे सर्वांच्या लक्षात. तर आता पहा कॅटायनमध्ये हे जे सर्व ॲटम्स आहेत त्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे का, पहा इथे ऑक्सिजनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, इथे कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट आहे का, कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे याच्या व्हॅलन्स किती इलेक्ट्रॉन्स आहेत, तर याच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत, 6 इलेक्ट्रॉन. कसे आले ते 6 इलेक्ट्रॉन, पहा हे 2 इलेक्ट्रॉन्स आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स, म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले, 6 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे ह्या C+चं ऑक्टेट कंप्लीट आहे का, कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट आहे का, नाही आहे. म्हणजे हा कसा आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, याचं ऑक्टेट कंप्लीट नाही आहे. म्हणजे हा कसा आहे सांगा, अनस्टेबल आहे, लेस स्टेबल आहे. कारण ज्याचं ऑक्टेट कंप्लीट असतं तो कसा असतो, स्टेबल असतो. इथे कार्बनच्या व्हॅलन्स शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि त्यामुळे हा जो कॅटायन आहे तो कॅटायन कसा आहे, लेस स्टेबल आहे. हा कॅटायन कसा आहे, लेस स्टेबल. त्यानंतर पहा ॲनायनमध्ये, तर ॲनायनमध्ये प्रत्येकाचं ऑक्टेट कंप्लीट आहे. इथे कार्बनचं ऑक्टेट कंप्लीट आहे, हे 2 इलेक्ट्रॉन्स, हे 2 आणि हे 2, टोटल किती झाले, 8 इलेक्ट्रॉन झाले व्हॅलन्स शेलमध्ये. इथे ऑक्सिजनचं पण ऑक्टेट कंप्लीट आहे, पहा हे 2 इलेक्ट्रॉन्स आणि ऑक्सिजन ॲटमवरती 3 लोन पेअर आहेत. 3 लोन पेअर याचा अर्थ ते 6 इलेक्ट्रॉन झाले. हे 6 इलेक्ट्रॉन्स पहा, ही लोन पेअर आणि ही लोन पेअर, असे 3 लोन पेअर आहेत आणि ह्या बॉन्डमधले 2 इलेक्ट्रॉन, म्हणजे टोटल किती इलेक्ट्रॉन झाले, 8 इलेक्ट्रॉन झाले. म्हणजे इथे ऑक्सिजन ॲटमचं कार्बन ॲटमचं सर्वांचं ऑक्टेट कंप्लीट आहे आणि त्यामुळे हा जो ॲनायन आहे तो ॲनायन कसा आहे, मोर स्टेबल आहे. ॲनायन कसा आहे, मोर स्टेबल आहे. आता नीट लक्ष इकडं, जर इलेक्ट्रोफाईलनं कार्बोनिल ग्रुपवरती अटॅक केला, नीट लक्ष इकडं, जर इलेक्ट्रोफाईलनं कार्बोनिल ग्रुपवरती जर अटॅक केला तर लेस स्टेबल कॅटायन तयार होतो आणि जर न्यूक्लियोफाईलनं कार्बोनिल ग्रुपवरती अटॅक केला तर मोर स्टेबल ॲनायन तयार होतो. मला सांगा, रिएक्शनमध्ये नेहमी कोणते प्रोडक्ट तयार होतात, नेहमी स्टेबल प्रोडक्ट तयार होतात आणि त्यामुळेच न्यूक्लियोफाईल फर्स्ट अटॅक करेल कार्बोनिल ग्रुपवरती. म्हणजे समजा तुम्ही एक कंटेनर घेतला आणि त्या कंटेनरमध्ये अल्डिहाइड घेतला किंवा कीटोन घेतला, कारण त्याच्यामध्ये काय असणार आहे, कार्बोनिल ग्रुप असणार आहे. समजा तुम्ही अल्डिहाइड घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रोफाईलची पण ॲडिशन केली, म्हणजे इलेक्ट्रोफाईल पण ॲड केला त्या कंटेनरमध्ये आणि इकडनं तुम्ही न्यूक्लियोफाईल पण कंटेनरमध्ये ॲड केला. आता याच्यामध्ये टोटल 3 स्पेसिस आहेत, एक आहे इलेक्ट्रोफाईल, एक आहे न्यूक्लियोफाईल आणि एक आहे तुमचा अल्डिहाइड किंवा कीटोन. आता मला सांगा, त्या अल्डिहाइडमध्ये किंवा कीटोनमध्ये जो कार्बोनिल ग्रुप आहे त्या कार्बोनिल ग्रुपवरती फर्स्ट कोण अटॅक करेल, इलेक्ट्रोफाईल अटॅक करेल का न्यूक्लियोफाईल अटॅक करेल, तर न्यूक्लियोफाईल फर्स्ट अटॅक करेल. न्यूक्लियोफाईल फर्स्ट अटॅक का करेल, कारण न्यूक्लियोफाईलनं फर्स्ट अटॅक केल्यामुळे काय तयार होतो, स्टेबल ॲनायन तयार होतो.
आलं लक्षात. आणि त्यामुळे फर्स्ट इलेक्ट्रोफाईल फर्स्ट अटॅक करत नाही. फर्स्ट अटॅक कोण करतो तर न्यूक्लियोफाईल अटॅक करतो. आणि म्हणून अल्डिहाइड्समध्ये आणि केटॉन्समध्ये कोणत्या रिएक्शन्स होतात न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. समजलं सर्वांना. तर अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये कोणत्या रिएक्शन्स होतात न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन होत नाहीत. कारण इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन रिएक्शन जर झाली तर लेस स्टेबल कॅटायन तयार होईल. आलं लक्षात. त्यामुळे अल्डिहाइड्समध्ये आणि केटॉन्समध्ये कोणत्या रिएक्शन्स होतात न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. आणि त्यामुळे आपण सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आपण इथे लिहितो आहे अल्डिहाइड्स अँड केटॉन्स. अल्डिहाइड्स अँड केटॉन्स undergoes aldehydes and ketones undergoes nucleophilic addition reactions. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन्स NAR म्हणजेच काय न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन नार. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन नेहमी लक्षात ठेवा. याच्यावरती पण क्वेश्चन तयार होऊ शकतो. अल्डिहाइड्स अँड केटॉन्स अंडरगोज विच टाईप ऑफ रिएक्शन्स. न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. फर्स्ट न्यूक्लियोफाईल का अटॅक करेल त्याचं रिझन आपण इथं सांगितलेलं आहे. समजले सर्वांना. हे नोट करा. आपण पुढचे पॉईंट्स पाहूया. नोट करा हे. आत्ता आपण काय पाहिलं की अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन होतात. अल्डिहाइड्स आणि केटॉन्समध्ये न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन होतात. आता आपण पाहतोय न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शनचा मेकॅनिझम. मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. मी इथं फर्स्ट ड्रॉ करतोय कार्बोनिल ग्रुप. दिस इज कार्बोनिल ग्रुप. आणि कार्बनच्या ह्या राहिलेल्या 2 व्हॅलन्सीज. समजा आपण याला एक A अटॅच केला आणि एक B अटॅच केला. जर तुम्ही A म्हणजे R घेतला आणि B म्हणजे जर H घेतला तर काय तयार होईल अल्डिहाइड तयार होईल. जर तुम्ही A आणि B दोन्ही R घेतले तर काय तयार होईल केटोन तयार होईल. याच्यामध्ये हा जो कार्बोनिल कार्बन आहे दिस इज कॉल्ड कार्बोनिल कार्बन. कार्बोनिल कार्बनचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे कार्बोनिल कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp2 हायब्रिडायझेशन. बिकॉज कार्बन ॲटम इज डबली बॉन्डेड. डबली बॉन्डेड कार्बन ॲटमचं हायब्रिडायझेशन काय असतं नेहमी sp2 हायब्रिडायझेशन असतं. आणि sp2 जर हायब्रिडायझेशन असेल तर त्याची जी जॉमेट्री आहे ती जॉमेट्री कशी असते प्लॅनर. दिस इज प्लॅनर. म्हणजे हा जो कार्बोनिल ग्रुप आहे तो कसा आहे प्लॅनर आहे. पाहिजे मी तुम्हाला जॉमेट्री दाखवते. दिस इज प्लॅनर. कार्बोनिल ग्रुप इज प्लॅनर. आणि कार्बोनिल ग्रुप प्लॅनर असल्यामुळं हा जो न्यूक्लियोफाईल आहे तो न्यूक्लियोफाईल दोन्ही साईडकडून तो अटॅक करू शकतो. दिस इज न्यूक्लियोफाईल. दोन्ही साईडकडून म्हणजे कोणते हा अप्पर साईडकडून पण अटॅक करू शकतो आणि हा न्यूक्लियोफाईल साईडकडून पण अटॅक करू शकतो. ॲक्च्युली कार्बोनिल ग्रुप कसा आहे तर कार्बोनिल ग्रुप हा असा आहे. दिस इज कार्बोनिल ग्रुप. आता न्यूक्लियोफाईल अटॅक करताना कार्बन ॲटमवरती न्यूक्लियोफाईल अटॅक कुठे करणार आहे पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती. कारण कार्बन ॲटम हा कसा आहे पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि न्यूक्लियोफाईल हा कसा आहे निगेटिव्हली चार्ज आहे. त्यामुळे न्यूक्लियोफाईल अटॅक करताना हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती अटॅक करणार आहे. त्यामुळे तो अटॅक करताना तो एकतर वरून पण अटॅक करू शकतो आणि तो लोअर साईडकडून पण तो अटॅक करू शकतो. येथे लक्षात याचे जॉमेट्री कशा आहे प्लॅनर. हा न्यूक्लियोफाईल काय करेल समजा ह्या न्यूक्लियोफाईलनं अप्पर साईडकडून ह्या कार्बन ॲटमवरती अटॅक केला तर होणार काय तर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड कुठे शिफ्ट होणार ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होणार. ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोण देणार निगेटिव्ह चार्ज येणार. आणि पुढे आपल्याला स्ट्रक्चर काय मिळणार CO. C आणि ओमध्ये कोणता बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड राहील. ओवरती चार्ज कोण देणार निगेटिव्ह चार्ज येणार. न्यूक्लियोफाईलनं अप्पर साईडकडून अटॅक केला आहे. दिस इज न्यूक्लियोफाईल. ह्या कार्बन ॲटमला हे 2 अटॅच आहेत A आणि B. A and B and this is called tetrahedral. This is called tetrahedral intermediate. This is called tetrahedral intermediate. आता पहा फर्स्ट कार्बोनिल ग्रुप कसा होता प्लॅनर होता. जॉमेट्री कोणती होती प्लॅनर होती. पण जेव्हा न्यूक्लियोफाईल अटॅक करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतो हा इंटरमिडिएट मिळतो. पण त्याची जॉमेट्री चेंज होते. त्याची जॉमेट्री कोणती झाली होता सांगा टेट्राहेड्रल. कारण कार्बन ॲटमचे कार्बन ॲटमला हे जे 4 ग्रुप किंवा ॲटम अटॅच आहेत ते कसे आहेत टेट्राहेड्रली अटॅच झाले जातात. ह्या कार्बन ॲटमला न्यूक्लियोफाईल A B आणि हा O- कशा अटॅच आहेत टेट्राहेड्रली. आणि त्यामुळे हा जो इंटरमिडिएट आहे त्याची जॉमेट्री काय झाली चेंज झाली प्लॅनर टू टेट्राहेड्रल. समजलं सर्वांना. त्यानंतर याच्यामध्ये पहा ह्या कार्बनचं हायब्रिडेशन काय असेल सांगा मग sp3 असेल ना. sp3 हायब्रिडाइज कार्बन. इथे कसा आहे तो sp2 हायब्रिडाइज कार्बन. आणि त्यानंतर फायनली काय होतो इलेक्ट्रोफाईल आपला ॲड होतो. इलेक्ट्रोफाईल फर्स्ट न्यूक्लियोफाईल अँड देन इलेक्ट्रोफाईल. इलेक्ट्रोफाईल H+. हा O- काय करेल
हा O मायनस ह्या H प्लसवरती अटॅक करेल. हा H कुठे अटॅच होईल, ह्या Oला अटॅच होईल आणि आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल पहा C. हा न्यूक्लियोफाइल इथे काय तयार होईल OH. त्यानंतर हा AB हा काय तयार झाला आपला ॲडिशन प्रोडक्ट. हा आपल्याला मिळाला प्रोडक्ट. याला काय म्हणतात ॲडिशन प्रोडक्ट असं म्हणतात. आता सर्वात महत्त्वाचं काय तर याच्यामधले स्लो स्टेप कोणते आणि फास्ट स्टेप कोणते. कारण मेकॅनिझममध्ये किती स्टेप असू द्या त्यामध्ये एक स्टेप कशी असते स्लो असते. आणि याच्यामध्ये अटॅक ऑफ न्यूक्लियोफाइल ही जी स्टेप आहे ती स्टेप कशी आहे स्लो आहे. आणि इथे ही जी स्टेप आहे ही स्टेप कशी आहे फास्ट आहे. जी स्टेप स्लो असते त्या स्टेपला आपण काय म्हणतो RDS म्हणतो. जी स्टेप स्लो असते आपण प्रत्येक वेळेस पाठ्यामागे पाहिले मेकॅनिझममधली जी स्टेप स्लो असते तीच स्टेप कशी असते RDS असते. RDS म्हणजे काय रेट डिटरमाइनिंग स्टेप असते. समजले सर्व नाही हे नोट करून घ्या. दिस इज मेकॅनिझम ऑफ न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. नोट करा. न्यू पॉइंट आहे रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. आता आपण पाहिलं की अल्डिहाइड्समध्ये आणि कीटोन्समध्ये न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन होतात. त्यांचं आपण मेकॅनिझम पण पाहिले. कोणता अल्डिहाइड किंवा कोणता कीटोन हा मोर रिएक्टिव्ह आहे टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन ते आपल्याला पाहायचं आहे. रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स तुम्हाला खाली 4 अल्डिहाइड देतील आणि विचारतील विच ऑफ दी फॉलोइंग अल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन किंवा 4 कीटोन देतील किंवा अल्डिहाइड पण देतील कीटोन पण देतील. कोणता कंपाऊंड मोर रिएक्टिव्ह आहे टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला याच्यावरती विचारतात. याच्यामध्ये आपण फर्स्ट पॉईंट काय लिहितोय रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स डिपेंड्स ऑन टू फॅक्टर्स. तर याच्यामध्ये फर्स्ट फॅक्टर कोणता आहे फर्स्ट फॅक्टर इज इंडक्टिव्ह इफेक्ट also called electronic effect and second factor is steric effect. Reactivity of aldehydes and ketones towards nucleophilic addition reaction depends on two factors. First factor is inductive effect also called इलेक्ट्रॉनिक इफेक्ट अँड सेकंड फॅक्टर इज स्टेरिक इफेक्ट. पण याच्यामध्ये आपण फर्स्ट डिस्कस करूया इंडक्टिव्ह इफेक्ट. फर्स्ट फॅक्टर इज इंडक्टिव्ह इफेक्ट. याच्यामध्ये आपण काय करतोय फर्स्ट 3 कंपाऊंड मी लिहितोय. ते 3 कंपाऊंड तुम्ही कॉमन नेम आणि त्यांचं IUPAC नेम पटकन तुम्हाला यायला पाहिजे त्या 3 कंपाऊंडचं. याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड आहे HC डबल बॉन्ड OH. दिस इज फर्स्ट कंपाऊंड. सेकंड कंपाऊंड CH3C डबल बॉन्ड OH. दिस इज सेकंड कंपाऊंड अँड CH3C डबल बॉन्ड OCH3. दिस इज थर्ड कंपाऊंड. लिहिलेचं कॉमन नेम IUPAC नेम पटकन यायला पाहिजे. दिस इज फॉर्माल्डिहाइड. मी फर्स्ट काय करतोय कॉमन नेम सांगतोय. दिस इज फॉर्माल्डिहाइड, दिस इज ॲसिटाल्डिहाइड अँड दिस इज ॲसिटोन. दिस इज मिथॅनल IUPAC नेम. दिस इज मिथॅनल, दिस इज इथॅनल अँड दिस इज प्रोपॅनोन. येथे सर्वांच्या लक्षात हा फॉर्माल्डिहाइड आहे. जनरली आपण याला काय म्हणणार अल्डिहाइड म्हणणार आणि जनरली आपण याला काय म्हणणार कीटोन म्हणणार. लक्षात आलं फॉर्माल्डिहाइड अल्डिहाइड आणि कीटोन. तर याच्यामध्ये मोर रिएक्टिव्ह कोण आहे ते आपल्याला पाहायचं आहे. न्यूक्लियोफाइल आपण कोणते रिएक्शन्स पाहतोय न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन्स. न्यूक्लियोफाइलवरती चार्ज कोणता आहे निगेटिव्ह चार्ज. आता मला सांगा न्यूक्लियोफाइल अटॅक कुठे करतो तर न्यूक्लियोफाइल अटॅक कुठे करतोय पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती. पॉझिटिव्हली चार्ज कार्बन. इथे दिस इज पॉझिटिव्हली चार्ज कार्बन. दिस इज पॉझिटिव्हली चार्ज कार्बन. दिस इज पॉझिटिव्हली चार्ज कार्बन. आता मला सांगा न्यूक्लियोफाइल फर्स्ट अटॅक कुठे करेल फॉर्माल्डिहाइडमध्ये करेल का अल्डिहाइडमध्ये करेल का कीटोनमध्ये करेल. न्यूक्लियोफाइल अटॅक करतो कुठे करतो नीट लक्षात ठेवा C डबल बॉन्ड O. दिस इज पार्शियल पॉझिटिव्हली चार्ज अँड दिस इज पार्शियल निगेटिव्हली चार्ज. कार्बन ॲटममध्ये चार्ज कोणता आहे पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ऑक्सिजन ॲटममध्ये चार्ज कोणता आहे पार्शियल निगेटिव्ह चार्ज. आता नीट लक्ष इकडं न्यूक्लियोफाइल अटॅक कुठं करतोय तर न्यूक्लियोफाइल अटॅक करतोय पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती. न्यूक्लियोफाइल अटॅक कुठे करतोय
पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती जिथे पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल. सेंटेन्स नीट आहे का? हे जर तुम्हाला सेंटेन्स जर तुम्हाला समजलं व्यवस्थित तर हा पॉईंट लगेच समजणार आहे तुम्हाला. हे जर सेंटेन्स नाही समजलं तर तुम्हाला हा पॉईंट नाही समजणार. न्यूक्लियोफाइल अटॅक कुठे करतो आहे? पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती अटॅक करतो आहे. ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल कार्बनवरती जास्त पॉझिटिव्ह चार्ज असेल, हाय पॉझिटिव्ह चार्ज असेल, तिथे हा न्यूक्लियोफाइल फास्ट अटॅक करेल. काय सांगितलं सेंटेन्स मी आता? जिथे ज्या कंपाऊंडमध्ये कार्बोनिल कार्बन ॲटमवरती हाय पॉझिटिव्ह चार्ज आहे, मोर पॉझिटिव्ह चार्ज आहे, जास्त पॉझिटिव्ह चार्ज आहे, अशा कंपाऊंडमध्ये न्यूक्लियोफाइल इझिली अटॅक करेल. आणि जिथे न्यूक्लियोफाइल इझिली अटॅक करेल त्या कंपाऊंडची रिएक्टिव्हिटी जास्त असेल टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. आय थिंक तुम्हाला हे सेंटेन्स समजलं असेल. आता नीट लक्ष द्या इकडं. ह्या तिन्ही कंपाऊंडमध्ये आपण बघूया की 1, 2, 3 आपल्याकडे 3 कार्बन ॲटम आहेत. आपल्याकडे 3 पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटम आहेत. मग हा न्यूक्लियोफाइल इझिली कुठे अटॅक करेल ते आपल्याला पाहिजे आहे. आणि जिथे तो इझिली अटॅक करेल त्याची रिएक्टिव्हिटी जास्त असणार आहे. आता इथे पहा, ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत? तर ह्या साईडला हायड्रोजन आहे, ह्या साईडला हायड्रोजन आहे. हायड्रोजन हा इलेक्ट्रॉन डोनेट पण करत नाही, हा हायड्रोजन इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट पण करत नाही. हे आपण 11मध्येच पाहिलेलं आहे. आलं लक्षात? त्यामुळे इथे काहीच प्रॉब्लेम नाही. म्हणजे हा हायड्रोजन ह्या कार्बनकडून ना इलेक्ट्रॉन अट्रॅक्ट करणार आहे, ना याला इलेक्ट्रॉन देणार आहे. नो प्रॉब्लेम. इथे पहा, अल्डिहाइडमध्ये पहा. आता इथे पहा, ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहे? एक अल्काइल ग्रुप अटॅच आहे, मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि एक हायड्रोजन अटॅच आहे. इथे लक्षात, अल्काइल ग्रुपचं नेचर कसं आहे सांगा. अल्काइल ग्रुप नेहमी काय करतात? इलेक्ट्रॉन देतात. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. ऑल अल्काइल ग्रुप्स आर इलेक्ट्रॉन डोनेटिंग. सर्व अल्काइल ग्रुप्स हे कशात? इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग असल्यामुळं ते कोणता इफेक्ट शो करतात? प्लस आय इफेक्ट शो करतात. आणि त्यामुळे ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला हा जो मिथाइल ग्रुप आहे, हा जो अल्काइल ग्रुप आहे, तो काय करेल? इलेक्ट्रॉन डोनेट करेल. याला इलेक्ट्रॉन डोनेट केल्यामुळं ह्या कार्बन ॲटमवरचा थोडासा पॉझिटिव्ह चार्ज करणार कमी होणार ॲज कम्पेअर टू दिस. आता मला सांगा, मी पॉझिटिव्हली चार्ज आहे म्हणजे इलेक्ट्रॉन डिपेशंट आहे. इलेक्ट्रॉन डिपेशंट आहे म्हणजे असं कन्सिडर करा की माझ्याकडे थोडेसे पैसे कमी आहेत. इलेक्ट्रॉन डिपेशंट आहे आणि मला जर समजा कुणी पैसे दिले तर मी थोडंसं करणार इलेक्ट्रॉन म्हणजे थोडंसं काय होणार? मी रिच होणार. तसंच ह्या कार्बन ॲटमचं आहे. कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, परंतु त्याला जर कुणी इलेक्ट्रॉन दिले तर त्याच्यावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याची जी इलेक्ट्रॉन डेफिशियन्सी आहे ते थोडीशी करणार कमी होणार. कारण त्याला कोणतरी देत आहे, इलेक्ट्रॉन्स देत आहे. आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळं त्याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज करणार ॲटोमॅटिकली कमी होणार. मला जर कोणी पैसे दिले तर माझी थोडीशी डेफिशियन्सी, थोडीशी गरिबी करणार, माझी कमी होणार ना. सेम त्या टाईप आहे इथं. म्हणजे ॲज कम्पेअर टू फॉर्मॅलिडेहाइड, ह्या अल्डिहाइडमध्ये ह्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज कसा आहे? कमी आहे. इथे पहा, कीटोनमध्ये पहा, तुम्ही कुठलाही कीटोन घ्या, ह्या कार्बनला 2 अल्काइल ग्रुप अटॅच असणारच आहेत. आता इथे पहा, हा जो अल्काइल ग्रुप आहे, हा अल्काइल ग्रुप काय करेल? ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. हा सुद्धा अल्काइल ग्रुप काय करेल? पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला इलेक्ट्रॉन डोनेट करेल. आणि त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज अजून कमी होईल ॲज कम्पेअर टू दिस. समजतं सर्वांना? पॉझिटिव्ह चार्ज काय झाला आहे? इथे सर्वात कमी झाला आहे. कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज सर्वात कमी झाला. रिझन काय? कारण याला 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहेत. याला 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहेत. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज सर्वात कमी इथे आहे. मग मला सांगा, फॉर्मॅल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड आणि ॲसिटोन म्हणजेच फॉर्मॅल्डिहाइड, अल्डिहाइड आणि कीटोनमध्ये सर्वात जास्त पॉझिटिव्ह चार्ज कुठे? सर्वात जास्त पॉझिटिव्ह चार्ज कुठे? कारण जिथे पॉझिटिव्ह चार्ज जास्त असेल ना तिथे न्यूक्लियोफाइल पटकन अटॅक करेल, फास्ट अटॅक करेल, इझिली अटॅक करेल. सांगा मग असं कुठं आहे? तर इथे आहे फॉर्मॅल्डिहाइडमध्ये. हा हायड्रोजन ना याला इलेक्ट्रॉन देतोय ना हा याच्याकडनं इलेक्ट्रॉन घेतोय. आणि त्यामुळे ह्या कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे आणि त्यामुळे हा न्यूक्लियोफाइल इथे इझिली अटॅक करेल. आणि त्यामुळे फॉर्मॅल्डिहाइडची रिएक्टिव्हिटी जास्त आहे टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. मग सांगा, रिएक्टिव्हिटी ऑर्डर काय येणार? Formaldehyde is more reactive than aldehyde. Aldehyde is more reactive than ketone. समजले सर ना? दिस इज रिएक्टिव्हिटी ऑर्डर. इथे एकच ग्रुप आहे ना इलेक्ट्रॉन डोनेट करणारा. इथे 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत आणि त्यामुळे इथे पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे ॲज कम्पेअर टू फॉर्मॅल्डिहाइडपेक्षा इथे पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे आणि याच्यापेक्षा इथे पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे. आणि त्यामुळे न्यूक्लियोफाइल हा इथे इझिली अटॅक करणार नाही. आणि दिस इज रिएक्टिव्हिटी ऑर्डर.
मग सांगा आता इंडक्टिव्ह इफेक्ट आपण एक रिलेशन लिहू शकतो इथं. काय रिलेशन लिहू शकतो? रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड केटॉन्स, रिएक्टिव्हिटी ऑफ अल्डिहाइड्स अँड केटॉन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट. कारण CH3 कुठला इफेक्ट शो करतोय? प्लस आय इफेक्ट शो करतोय. पहा इथे प्लस आय इफेक्ट कमी आहे कारण एकच इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे. इथे प्लस आय इफेक्ट जास्त आहे त्यामुळे याची रिएक्टिव्हिटी सर्वात कमी. याचाच अर्थ काय? रिएक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू प्लस आय इफेक्ट. ॲज दी प्लस आय इफेक्ट इन्क्रीजेस रिएक्टिव्हिटी डिक्रीजेस. इथे जास्त प्लस आय इफेक्ट आहे आणि त्यामुळे याची रिएक्टिव्हिटी सर्वात कमी आहे. इथे सर्वांच्या लक्षात. मग सांगा एक आपण जनरल ऑर्डर आपण इथे लिहू शकतो. सांगा जनरल ऑर्डर काय लिहिणार तुम्ही? फॉर्माल्डिहाइड HCHO इज फॉर्माल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन अल्डिहाइड, इज मोर रिएक्टिव्ह दॅन अल्डिहाइड्स दॅन केटॉन्स. हे लक्षात ठेवायचं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. विच अल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह? फॉर्माल्डिहाइड. फॉर्माल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन एनी अदर अल्डिहाइड्स इज मोर रिएक्टिव्ह दॅन केटॉन्स. नोट करा हे. सेकंड फॅक्टर आहे स्टेरिक इफेक्ट. सेकंड फॅक्टर आहे स्टेरिक इफेक्ट. याच्यामध्ये मी परत तेच 3 कंपाऊंड काढतोय. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे फॉर्माल्डिहाइड HC डबल बॉन्ड OH, CH3 C डबल बॉन्ड OH अँड CH3 C डबल बॉन्ड O CH3. दिस इज फॉर्माल्डिहाइड, दिस इज ॲसिटाल्डिहाइड, दिस इज ॲसिटोन. आता पहा न्यूक्लिओफाइल कशावरती अटॅक करतोय? आपल्याला माहिती आहे की न्यूक्लिओफाइल हा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती अटॅक करतोय. आता न्यूक्लिओफाइल इझिली कुठे अटॅक करेल? तर इझिली कुठे अटॅक करेल? जिथे पहा हा आहे पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटम, याच्या भोवती हे जे ॲटम किंवा जे ग्रुप आहेत ते जर स्मॉल असतील म्हणजे स्टेरिक इफेक्ट म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स जर कमी असेल तर हा न्यूक्लिओफाइल इझिली त्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती अटॅक करेल. म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमच्या भोवती जर समजा लार्ज ग्रुप असतील, जर मोठे मोठे ग्रुप असतील तर न्यूक्लिओफाइल त्या पॉझिटिव्हलीच्या कार्बन ॲटमवरती इझिली पोहोचू शकणार नाही आहे, म्हणजे त्यावरती इझिली अटॅक तो करू शकणार नाही आहे आणि त्यामुळे रिएक्टिव्हिटी करणार डिक्रीज होणार. त्यामुळे पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमला जे काही ॲटम किंवा जे काही ग्रुप आहेत ते जर स्मॉल असतील म्हणजे छोटे छोटे साईजचे जर स्मॉल ग्रुप किंवा ॲटम अटॅच असतील तर न्यूक्लिओफाइल तिथं इझिली अटॅक करू शकतो पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटमवरती. याचाच अर्थ काय? जिथे स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे तिथे रिएक्टिव्हिटी जास्त आहे. मग मला सांगा ह्या 3 कंपाऊंडमध्ये न्यूक्लिओफाइल इझिली कुठे अटॅक करेल? तर फॉर्माल्डिहाइडवरती तो इझिली अटॅक करेल, म्हणजे ह्या कार्बन ॲटमवरती तो इझिली अटॅक करेल. रिझन काय त्याचं सांगा? कारण ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत? 2 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 असतो म्हणजे त्याची साईज छोटी आहे. म्हणजे ह्या कार्बनच्या भोवती क्राउडिंग कसं आहे? कमी आहे. म्हणजे स्टेरिक हिंड्रन्स कसं आहे? कमी आहे, क्राउडिंग कमी आहे आणि त्यामुळे न्यूक्लिओफाइल तिथं इझिली अटॅक करू शकतो. इथे पहा इथे पण तो अटॅक करेल पण ॲज कम्पेअर टू फॉर्माल्डिहाइड इथे तो कसा करेल? स्लो करेल ना जरा. कारण ह्या कार्बन ॲटमला काय अटॅच आहेत? एक बल्की ग्रुप अटॅच आहे, एक CH3 ग्रुप अटॅच आहे, एक CH3 ग्रुप अटॅच आहे आणि एक हायड्रोजन अटॅच आहे. म्हणजे एक लार्ज ग्रुप आहे आणि एक स्मॉल ग्रुप आहे. इथं दोन्हीच्या दोन्ही कसे होते? स्मॉल होते. त्यामुळे फॉर्माल्डिहाइडपेक्षा तो अल्डिहाइडमध्ये अटॅक कसा करेल? थोडंसं स्लो करेल, इझिली करणार नाही आहे. इथे तर तो इझिली करणारच नाही. रिझन काय त्याचं? ह्या कार्बन ॲटमला 2 काय अटॅच आहेत? 2 मिथाइल ग्रुप अटॅच आहेत आणि त्यामुळे हा न्यूक्लिओफाइल कीटोनमध्ये इझिली अटॅक करणार नाही. परत आपली रिएक्टिव्हिटी काय आली सांगा? फॉर्माल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन ॲसिटाल्डिहाइड दॅन ॲसिटोन. इथे आपण एक पॉईंट लिहू शकतो. कोणता पॉईंट लिहू शकतो सांगा? रिएक्टिव्हिटी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू proportional to steric hindrance. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्टेरिक हिंड्रन्स. जिथे स्टेरिक हिंड्रन्स जास्त, काय म्हणतो मी? जिथे स्टेरिक हिंड्रन्स जास्त तिथे रिएक्टिव्हिटी कशी झाली? कमी झाली. इथे सर्वांच्या लक्षात. इथे पहा स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे आणि त्यामुळे याची रिएक्टिव्हिटी कमी आहे. नोट करा हे. आपण याच्यामध्ये एक नोट लिहितोय. नोट काय आहे पहा? रिएक्टिव्हिटी ऑफ ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. इथे मी फर्स्ट लिहितोय ॲलिफॅटिक
aliphatic aldehydes and aromatic aldehydes. अल्डिहाइड्स जर आपण बघितले तर अल्डिहाइड्स हे ॲलिफॅटिक पण असू शकतात, ॲरोमॅटिक पण असू शकतात. मग ॲलिफॅटिक अल्डिहाइड्समध्ये आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड्समध्ये मोर रिएक्टिव्ह कोण असतात तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. नीट लक्षात ठेवा, कोणते अल्डिहाइड मोर रिएक्टिव्ह असतात? ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं, रिएक्टिव्हिटी आपण एक ॲलिफॅटिक अल्डिहाइडचं एक्झाम्पल घ्या. प्रोपॅनल CH3CH2C डबल बॉन्ड OH. दिस इज प्रोपॅनल. प्रोपॅनल इज मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड. आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइडचं आपण एक्झाम्पल घेऊया फॉर्माल्डिहाइड CHO. प्रोपॅनल इज मोर रिएक्टिव्ह दॅन बेन्झाल्डिहाइड. दिस इज कॉल्ड प्रोपॅनल. दिस इज ॲलिफॅटिक अल्डिहाइड अँड दिस इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड बेन्झाल्डिहाइड. प्रोपॅनल इज मोर रिएक्टिव्ह दॅन बेन्झाल्डिहाइड. व्हाय? रिझन काय असेल पण ॲलिफॅटिक अल्डिहाइड हे ॲरोमॅटिक अल्डिहाइडपेक्षा मोर रिएक्टिव्ह आहेत. तर त्याचं रिझन काय पहा, एकदम इझी आहे. पहा बेन्झाल्डिहाइडचं मी तर स्ट्रक्चर ड्रॉ करतो आहे. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ बेन्झाल्डिहाइड. C डबल बॉन्ड OH. हां, कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड आहे, पाय बॉन्ड आहे, पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑक्सिजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यामुळे ऑक्सिजन काय करेल, ह्या बॉन्डमधले दोन्ही इलेक्ट्रॉन स्वतःकडे तो अट्रॅक्ट करेल. पुढचं स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल तर पुढचं स्ट्रक्चर आपल्याला हे मिळेल. हे पाय बॉन्ड ॲज इट इज बेन्झिनमधले C. इथे बॉन्ड कोणता राहिला? सिंगल बॉन्ड. ओनं 2 इलेक्ट्रॉन घेतले त्यामुळे ओवरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. आणि त्यामुळे ह्या Cवरती चार्ज कोणता येईल? पॉझिटिव्ह चार्ज येईल. रिझन काय? कार्बनची व्हॅलन्सी किती आहे इथं? 3 आहे. आता मला सांग, कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, परंतु इथे मात्र काय होतं? रेझोनन्स. कारण हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो कॉन्जुगेशनमध्ये आहे. कॉन्जुगेशन विथ पाय इलेक्ट्रॉन्स ऑफ बेन्झिन रिंग. नीट लक्षात ठेवा, इथे पाय बॉन्ड आहे, पुढे सिग्मा बॉन्ड आहे, पुढे पॉझिटिव्ह चार्ज आहे. म्हणजे पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पॉझिटिव्ह चार्ज ही कशाची कंडिशन आहे? कॉन्जुगेशनची कंडिशन आहे. आणि जिथे कॉन्जुगेशन असतं तिथं आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळतो. आणि त्यामुळं होतं काय पहा, जसा हा पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला कार्बन अॅटमवरती, तसं काय होतात, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत बेन्झिनमधले ते काय होतात? इथे शिफ्ट होतात. त्यामुळे ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये काय तयार होतो? डबल बॉन्ड तयार होतो. आणि आपल्याला एक नवीन स्ट्रक्चर मिळतं. ते नवीन स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीने दिसेल. हे 2 डबल बॉन्ड ॲज इट इज, नो प्रॉब्लेम. हे 2 इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले म्हणजे ह्या Cमध्ये आणि ह्या Cमध्ये कोणता बॉन्ड तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. इथे सिंगल बॉन्ड O- इथे सिंगल बॉन्ड H. आता ह्या Cची व्हॅलन्सी 3 झाली, त्यामुळे ह्या Cवरती चार्ज कोणता आला? पॉझिटिव्ह चार्ज आला. मला सांगा, आपला न्यूक्लियोफाईल अटॅक कशावरती करतोय? तर आपला न्यूक्लियोफाईल अटॅक करतोय कार्बोनिल कार्बोनेटमवरती. अटॅक कशावरती करतोय? कार्बोनिल कार्बोनेटमवरती. म्हणजेच याच्यावरती अटॅक करतोय. याच्यावरती अटॅक करतोय न्यूक्लियोफाईल आपला. याच्यावरती अटॅक करतोय न्यूक्लियोफाईल. इथे पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला होता, परंतु ॲरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये काय होतं? आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळतो. आणि रेझोनन्स झाल्यामुळं काय होतं, ह्या कार्बन अॅटमवरती जसा पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट झाला की लगेच काय होतं, इथं रेझोनन्स होतं, कॉन्जुगेशन होतं. आणि त्यामुळे हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज काय होतो? ॲटोमॅटिकली कमी होतो. न्यूक्लियोफाईलला काय पाहिजे? तर न्यूक्लियोफाईलला पाहिजे काय? तर कार्बोनिल कार्बोनेटमवरती जास्त पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. कारण कार्बोनिल कार्बोनेटमवरती जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज असेल तेवढा न्यूक्लियोफाईल तिथं इझिली अटॅक करेल आणि त्या कंपाऊंडची रिएक्टिव्हिटी जास्त होईल मग टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. पण ॲरोमॅटिक अल्डिहाइडमध्ये होतं काय? पॉझिटिव्ह चार्ज क्रिएट होतो, परंतु रेझोनन्समुळं तो पॉझिटिव्ह चार्ज काय होतो? कमी होतो. येतं सर्वांच्या लक्षात? पहा, मी इथे एक सेंटेन्स लिहितो आहे, ते रिझन लिहितो आहे. पहा, रिझन काय लिहितो मी? ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आर लेस रिएक्टिव्ह. ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आर लेस रिएक्टिव्ह ड्यू टू रेझोनन्स. यालाच आपण काय म्हणतो? रेझोनन्स म्हणतो ना, ड्यू टू रेझोनन्स. इथे सर्वांच्या लक्षात, रेझोनन्समुळं काय झालं सांगा? ड्यू टू रेझोनन्स पॉझिटिव्ह चार्ज
रेझोनन्स पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बोनिल कार्बन, पॉझिटिव्ह चार्ज ऑन कार्बोनिल कार्बन डिक्रीजेस, कार्बोनिल कार्बन डिक्रीजेस. इथे सर्वांच्या लक्षात. मग मला सांगा ॲलिफॅटिक अल्डिहाइडपेक्षा ॲरोमॅटिक अल्डिहाइड हे लेस रिएक्टिव्ह का आहेत? कारण येथे कार्बोनिल कार्बनवरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो पॉझिटिव्ह चार्ज ॲज कम्पेअर टू ॲलिफॅटिक अल्डिहाइड कसा आहे? कमी आहे. म्हणजे पहा इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे कार्बोनिल कार्बोनेटमवरती, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे कार्बोनिल कार्बोनेटमवरती, पण इथे ह्या कार्बोनिल कार्बोनेटमवरती पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे. रिझन काय? ड्यू टू रेझोनन्स. हे बेंझिन कशात त्याला रेझोनन्समध्ये आहे आणि त्यामुळे याच्यावरचा पॉझिटिव्ह चार्ज कसा आहे? कमी आहे ॲज कम्पेअर टू ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. आणि म्हणून ॲलिफॅटिक अल्डिहाइड हे ॲरोमॅटिक अल्डिहाइडपेक्षा मोर रिएक्टिव्ह आहेत. आणि सेम त्या टाईप ॲरोमॅटिक कीटोन ॲलिफॅटिक कीटोनपेक्षा लेस रिएक्टिव्ह. जर तुम्ही कीटोनचं सांगितलं ॲलिफॅटिक कीटोन आणि ॲरोमॅटिक कीटोन तर मोर रिएक्टिव्ह कोण सांगणार तुम्ही? ॲलिफॅटिक कीटोन सांगणार ड्यू टू रेझोनन्स. आलं लक्षात की ॲलिफॅटिक कीटोन्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक कीटोन्स. रिझन काय? ॲरोमॅटिक कीटोनमध्ये काय असणार आहे? रेझोनन्स असणार आहे आणि त्यामुळे तिथे पॉझिटिव्ह चार्ज कमी आहे आणि म्हणून तो लेस रिएक्टिव्ह आहे. हे समजले सर्वांना की ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स हे लेस रिएक्टिव्ह का आहेत? तर त्याचं एकमेव रिझन आहे रेझोनन्स. आणि रेझोनन्समुळं काय होतं? कार्बोनिल कार्बनॅटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज कमी होतो. बस एवढंच रिझन आहे. नोट करा हे. आत्ता आपण एक इम्पॉर्टंट नोट लिहितोय. आत्ता आपण हे डिस्कस केलेलंच आहे. शॉर्टमध्ये आपण इथं लिहा. फर्स्ट आपण लिहा रिएक्टिव्हिटी टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. विच इज मोर रिएक्टिव्ह? फॉर्मॅल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन एनी अदर अल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन एनी अदर अल्डिहाइड्स दॅन कीटोन्स. आता लक्ष द्या इकडं. फॉर्मॅल्डिहाइड हा सुद्धा एक अल्डिहाइड आहे. फॉर्मॅल्डिहाइड हा अल्डिहाइडपेक्षा कुठलाही तुम्ही अल्डिहाइड घ्या त्या अल्डिहाइडपेक्षा फॉर्मॅल्डिहाइड कसं असणार? मोर रिएक्टिव्ह असणार. आणि अल्डिहाइड्स हे कीटोनपेक्षा कसे असतात? मोर रिएक्टिव्ह असतात. समजलं फर्स्ट पॉईंट. त्यानंतर सेकंड पॉईंट रिएक्टिव्हिटी. सेकंड पॉईंट आहे परत रिएक्टिव्हिटी. याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लिहितो आपण. दिस इज फॉर्मॅल्डिहाइड HCHO. दिस इज फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन अल्डिहाइड. अल्डिहाइड आपण आता दोन टाईपचे पाहिलेत ना, ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. मग मला सांगा ॲलिफॅटिक अल्डिहाइड्समध्ये आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड्समध्ये मोर रिएक्टिव्ह कोण आहेत? ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. त्यामुळे अल्डिहाइड्स दोन आहेत. त्यामुळे आपण फर्स्ट लिहितो इथं ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. दॅन आता कीटोन पण दोन असणार. एक ॲलिफॅटिक कीटोन, दुसरा ॲरोमॅटिक कीटोन. मोर रिएक्टिव्ह कोण असणार? ॲलिफॅटिक कीटोन. दॅन ॲलिफॅटिक कीटोन्स दॅन ॲरोमॅटिक कीटोन्स. This is reactivity order. नीट लक्ष ठेवा. फॉर्मॅल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स मोर रिएक्टिव्ह दॅन ॲलिफॅटिक कीटोन्स. ॲलिफॅटिक कीटोन्स मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक कीटोन्स. एकदम इझी आहे. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आपल्याला. नेक्स्ट पॉईंट आहे थर्ड पॉईंट इज इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप EWG. EWG म्हणजे कोणते असतात सांगा? इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप फर्दर इन्क्रीजेस रिएक्टिव्हिटी. जर एखादा ग्रुप इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप त्या अल्डिहाइडमध्ये किंवा त्या कीटोनमध्ये असेल तर त्याची रिएक्टिव्हिटी अजून काय होईल? इन्क्रीज होईल. आपण एक एक्झाम्पल पाहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. CH3CHO. दिस इज ॲलिफॅटिक अल्डिहाइड, ॲसेटल्डिहाइड. त्यानंतर मी इथे लिहितोय CH3CHO. दिस इज ॲसेटल्डिहाइड. आता नीट लक्ष द्या. हा CH3 आपण असा लिहू शकतो. ना CH2H. हाच आपण ॲसेटल्डिहाइड लिहू शकतो. इथे पण पहा
हा काय करू आपण असा लिहूया CH2H. आता मी काय करतोय पहा, हे दोन्ही पण ॲसेटाल्डिहाइड आहेत, हे दोन्ही ॲसेटाल्डिहाइड आहेत. इथला मी एक H रिमूव्ह करतोय आणि त्या ठिकाणी एक मी काय करतोय, एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच करतोय NO2. एक इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच केला NO2. आता मला सांग मोर रिएक्टिव्ह कोण आहे, हा ॲसेटाल्डिहाइड मोर रिएक्टिव्ह आहे का हा नायट्रो ॲसेटाल्डिहाइड मोर रिएक्टिव्ह आहे, कारण इथं NO2 ग्रुप अटॅच झाला आहे. तर इथे मोर रिएक्टिव्ह कोण आहे, तर इथे मोर रिएक्टिव्ह कोण आहे, तर हा कंपाऊंड मोर रिएक्टिव्ह आहे. रिझन काय, कारण इथं काय अटॅच आहे, तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतो, पॉझिटिव्ह चार्जला इन्क्रीज करतो आणि पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला म्हणजे न्यूक्लियोफाइल इझिली अटॅक करेल तिथं आणि त्यामुळे रिएक्टिव्हिटी काय होते, अजून इन्क्रीज होते. म्हणजे ह्या दोन कंपाऊंडमध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केली तर हा लेस रिएक्टिव्ह आणि हा मोर रिएक्टिव्ह का आहे, कारण इथे काय प्रेझेन्स आहे, तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप प्रेझेन्स आहे. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतात, पॉझिटिव्ह चार्जला इन्क्रीज करतात. कार्बोनिल कार्बोनेटवरती जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला इन्क्रीज करतात आणि त्यामुळे न्यूक्लियोफाइल इझिली तिथे अटॅक करतो, पॉझिटिव्ह चार्ज जर इन्क्रीज झाला असेल तर. आता इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते आहेत, तर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कोणते आहेत, आता हे सांगायचे तुम्हाला वेळ यायला नाही पाहिजे. सांग कोणते असतात इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स विच शो -I, विच शो -I अँड -M इफेक्ट. जे ग्रुप -I आणि -M इफेक्ट शो करतात असे सर्व ग्रुप कोणते असतात, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतात. -I म्हणजे काय, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. -M म्हणजे काय, निगेटिव्ह मेसोमेरिक इफेक्ट. म्हणजे जे ग्रुप -I इफेक्ट आणि -M इफेक्ट शो करतात अशा ग्रुपला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप म्हणतो. जसं की तुम्हाला इथे मी एक लिहिलं आहे NO2 नायट्रो ग्रुप, हा कसा आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे. समजले सर्वांना. तर हे होते इम्पॉर्टंट पॉईंट, हे तुम्ही नोट करा. आपण याच्यावरचे काय क्वेश्चन्स पाहूया, नोट करा. हे याच्यावरती आपण काही क्वेश्चन्स पाहूया. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, अरेंज द फॉलोइंग कंपाऊंड्स इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर रिएक्टिव्हिटी इन न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. इथे तुम्हाला 4 कंपाऊंड दिलेत आणि यांचे तुम्हाला कोणते ऑर्डर विचारले, डिक्रीजिंग ऑर्डर विचारले. डिक्रीजिंग ऑर्डर याच्यामध्ये आन्सर लिहूया आपण. काय असेल आन्सर सांगा बरं. फर्स्ट कंपाऊंड आहे इथेनॉल, सेकंड इज ब्युटॅनोन, थर्ड इज प्रोपॅनॉल अँड लास्ट वन इज प्रोपॅनोन. इथेनॉलचं स्ट्रक्चर काय तुम्हाला स्ट्रक्चर काढता आलं पाहिजे. आता AL म्हणजे अल्डिहाइड आहे, हा AL म्हणजे अल्डिहाइड आणि ONE म्हणजे कीटोन. एकदम इझी आहे. इथेनॉल म्हणजे 2 कार्बन असणारा अल्डिहाइड CH3C डबल बॉन्ड OH, दिस इज अल्डिहाइड इथेनॉल. ब्युटॅनोन म्हणजे काय सांगा, CH3C डबल बॉन्ड O CH2CH3, दिस इज ब्युटॅनोन. प्रोपॅनॉल AL म्हणजे अल्डिहाइड, 3 कार्बन असणारा अल्डिहाइड CH3CH2C डबल बॉन्ड OH. पुढे प्रोपॅनोन कीटोन आहे, हा 3 कार्बन असणारा CH3C डबल बॉन्ड O CH3, विच इज मोर रिएक्टिव्ह. आपल्याला माहीत आहे अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन्स, कारण तुम्हाला इथे जे 4ही कंपाऊंड दिलेत ते 4ही कंपाऊंड कोणते आहेत, यातले 2 अल्डिहाइड्स आहेत आणि 2 कीटोन्स आहेत. अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन कीटोन्स. आता सांग याच्यामध्ये कोणता अल्डिहाइड मोर रिएक्टिव्ह असेल. इथे आहे इथेनॉल आणि इथे आहे प्रोपॅनॉल. इथेनॉल आणि प्रोपॅनॉलमध्ये मोर रिएक्टिव्ह कोण असेल, इथेनॉल मोर रिएक्टिव्ह असेल. रिझन काय त्याचं, ह्या पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे आणि इथे पॉझिटिव्हली चार्ज कार्बनला एक इथाइल ग्रुप अटॅच आहे. इथे स्टेरिक हिंड्रन्स जास्त आहे ना, कारण इथे बल्की ग्रुप आहे. इथाइल ग्रुप हा मिथाइल ग्रुपपेक्षा लार्ज आहे आणि त्यामुळे प्रोपॅनॉलची रिएक्टिव्हिटी ही इथेनॉलपेक्षा कमी असेल ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. मग सांगा विच इज मोर रिएक्टिव्ह. फर्स्ट इज मोर रिएक्टिव्ह दॅन थर्ड. फर्स्ट इज मोर रिएक्टिव्ह दॅन थर्ड. हे आपण डिक्रीजिंग ऑर्डर लिहितो. डिक्रीजिंग ऑर्डर विचारले. पुढे सांगा हा आहे ब्युटॅनोन आणि हा आहे प्रोपॅनोन. इथे पॉझिटिव्हली चार्ज कार्बन काय त्याचे एक मिथाइल ग्रुप आहे, एक इथाइल ग्रुप आहे आणि इथे दोन्ही काय आहेत, मिथाइल आहेत. म्हणजे सांगा विच इज मोर रिएक्टिव्ह. प्रोपॅनोन इज मोर रिएक्टिव्ह दॅन ब्युटॅनोन ड्यू टू स्टेरिक हिंड्रन्स. इथे स्टेरिक हिंड्रन्स कमी आहे ॲज कम्पेअर टू ब्युटॅनोन, कारण तिथे 2 मिथाइल आहेत आणि इथे एक मिथाइल एक इथाइल. इथाइल हा कसा आहे, लार्ज ग्रुप आहे, त्यामुळे स्टेरिक इफेक्ट इथं जास्त आहे आणि त्यामुळे रिएक्टिव्हिटी कमी आहे. त्यामुळे सांगा कोण येणार, 3 नंतर येणार 4 आणि 4th नंतर येणार 2. दिस इज डिक्रीजिंग ऑर्डर. समजले सर्वांना. इथे लास्टला काय येणार 2. पुढे क्वेश्चन नंबर 2 पहा. द करेक्ट ऑर्डर ऑफ रेट ऑफ रिएक्शन टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन. करेक्ट ऑर्डर आपल्याला विचारले.
फर्स्ट कंपाउंड बेंझाल्डिहाइड, सेकंड कंपाउंड ॲसिटोन, थर्ड कंपाउंड फॉर्माल्डिहाइड अँड फोर्थ कंपाउंड ॲसिटाल्डिहाइड. तर याच्यामध्ये मोर रिएक्टिव्ह कोण असतो? फॉर्माल्डिहाइड. जर फॉर्माल्डिहाइड असेल ना तर फॉर्माल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह आहे. जसं याच्यामध्ये थर्ड इज मोर रिएक्टिव्ह आणि थर्ड इज मोर रिएक्टिव्ह असं आपल्याला फक्त दोनच ऑप्शनमध्ये दिलेलं आहे, बी आणि सी. आता मला सांगा फॉर्माल्डिहाइड नंतर मोर रिएक्टिव्ह कोण असतात? फॉर्माल्डिहाइड हा मोर रिएक्टिव्ह आहे. त्यानंतर काय येणार? ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स. सो याच्यामध्ये ॲलिफॅटिक अल्डिहाइड कुठे दिसतो का तुम्हाला? आहे. तर ॲलिफॅटिक अल्डिहाइड कोणतं आहे? फोर्थ आहे. म्हणजे 3 नंतर काय येणार? 4. 3 नंतर 4 परत दोन ऑप्शनमध्ये बी आणि सी. पहा थर्ड इज मोर रिएक्टिव्ह दॅन फोर्थ अँड फोर्थ इज मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. दिस इज ॲलिफॅटिक अल्डिहाइड अँड दिस इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड. ॲलिफॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ॲलिफॅटिक कीटोन्स. एकदम इझी आहे ना मग. 3, 4, 1 कारण हा पण अल्डिहाइड आहे पण हा ॲलिफॅटिक आहे, हा ॲरोमॅटिक आहे. ॲलिफॅटिकची रिएक्टिव्हिटी जास्त असते त्यामुळे 4 नंतर काय येणार? 1. 4 नंतर 1 आणि 1 नंतर काय येणार? हा ॲलिफॅटिक कीटोन येणार. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे? बी ऑप्शन इज करेक्ट. दिस इज फॉर्माल्डिहाइड, दिस इज ॲसिटाल्डिहाइड, दिस इज ॲलिफॅटिक अल्डिहाइड, दिस इज ॲरोमॅटिक अल्डिहाइड अँड दिस इज कीटोन, ॲलिफॅटिक कीटोन. सो बी ऑप्शन इज करेक्ट. नोट करा हे. क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 काय पहा? द करेक्ट ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ फॉलोइंग कंपाउंड्स टुवर्ड्स न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन इज. The correct order of reactivity of following compounds towards न्यूक्लियोफिलिक ॲडिशन रिएक्शन इज. तर तुम्हाला हे 4 कंपाऊंड दिलेत आणि तुम्हाला इथे इन्क्रीजिंग ऑर्डर दिले. नीट लक्ष ठेवा. इथे तुम्हाला ऑर्डर कोणते दिले? इन्क्रीजिंग ऑर्डर दिले. पहा हे 4 कंपाऊंड आहेत. बेंझाल्डिहाइड, पी टोल्युल्डिहाइड, पॅरानायट्रो बेंझाल्डिहाइड अँड ॲसिटोफेनॉल. तर याचे फर्स्ट तुम्हाला काय काढता आलं पाहिजेत? स्ट्रक्चर काढता आलं पाहिजेत. याच्यामध्ये फर्स्ट आपण काढूया बेंझाल्डिहाइडचं स्ट्रक्चर. व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ बेंझाल्डिहाइड? बेंझिन रिंग आणि बेंझिन रिंगला काय अटॅच करायचा? बेंझिन रिंगला अटॅच करायचा CHO ग्रुप. दिस इज बेंझाल्डिहाइड. पुढे काय म्हणले? पी टोल्युल्डिहाइड म्हणजेच काय? तर पी टोल्युल्डिहाइड म्हणजेच काय? तर बेंझाल्डिहाइड काढायचा आहे. दिस इज बेंझाल्डिहाइड. आणि पॅरा पोझिशनला काय अटॅच करायचा आहे? पहा हा बेंझाल्डिहाइड आणि पॅरा पोझिशनला टोल्युल म्हणजेच काय? टोल्युल. टोल्युल म्हणजे आपल्याला बेंझिरिंगला जर आपण CH3 ग्रुप अटॅच केला तर काय तयार होतो? टोल्युन तयार होतो. पण तो कुठे अटॅच करायचा? पॅरा पोझिशनला. पॅरा पोझिशनला हा CH3 ग्रुप अटॅच अँड दिस इज कॉल्ड पी टोल्युल्डिहाइड. पुढे काय? पी नायट्रोबेंझाल्डिहाइड. पी नायट्रोबेंझाल्डिहाइड म्हणजे काय? बेंझाल्डिहाइड. पहा दिस इज दी स्ट्रक्चर ऑफ बेंझाल्डिहाइड आणि पॅरा पोझिशनला काय अटॅच करायचा? नायट्रो ग्रुप अटॅच करायचा. दिस इज कॉल्ड पी नायट्रोबेंझाल्डिहाइड. पुढे काय म्हणले? ॲसिटोफेनॉन. ॲसिटोफेनॉनचं स्ट्रक्चर काय? बेंझिन रिंग आणि बेंझिन रिंगला काय अटॅच करायचा? बेंझिन रिंगला अटॅच करायचा C+OCH3. दिस इज कॉल्ड ॲसिटोफेनॉन. आता नीट लक्ष इकडं हे पहिले 3 कंपाऊंड जर तुम्ही बघितले तर हे आहेत 3 पहिले ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आणि हा आहे ॲरोमॅटिक कीटोन. आणि आपल्याला माहिती आहे ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आर मोर रिएक्टिव्ह दॅन ॲरोमॅटिक कीटोन. ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स हे ॲरोमॅटिक कीटोनपेक्षा मोर रिएक्टिव्ह आहेत. म्हणजे मोर रिएक्टिव्ह कोण याच्यामध्ये? तर या 3मध्ये मोर रिएक्टिव्ह. लेस रिएक्टिव्ह कोण झाला? हा झाला ॲरोमॅटिक कीटोन. मग तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर विचारलं आहे म्हणजे याच्यामध्ये फर्स्ट तुम्ही काय लिहिणार? तर जो लेस रिएक्टिव्ह आहे तो कंपाऊंड तुम्ही फर्स्ट लिहिणार. लेस रिएक्टिव्ह कोण आहे? तर फोर्थ इज लेस रिएक्टिव्ह. फोर्थ इज लेस रिएक्टिव्ह. पहा मी इथे लिहितोय फोर्थ इज लेस रिएक्टिव्ह. आता 4पेक्षा मोर रिएक्टिव्ह कोण आहे पहा? किंवा याच्यामध्ये तुम्ही मोर रिएक्टिव्ह सुद्धा काढू शकताय. मोर रिएक्टिव्ह मला सांगा. इथे बेंझाल्डिहाइड आहे, इथे पॅरा पोझिशनला CH3 ग्रुप आहे, इथे पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप आहे. आता मला सांगा इथे पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप आहे. NO2 ग्रुप हा कोणता इफेक्ट शो करतोय? दिस इज -M इफेक्ट. NO2 ग्रुप कोणता इफेक्ट शो करतोय? -M इफेक्ट. दिस ग्रुप शोज -M इफेक्ट. हा इथे मिथाइल ग्रुप अटॅच आहे. मिथाइल ग्रुप कोणता इफेक्ट शो करतोय? हायपर कॉन्जुगेशन +H हायपर कॉन्जुगेशन. नेहमी लक्ष ठेवा बेंझिरिंगला जर मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर तिथं आपल्याला हायपर कॉन्जुगेशन पाहायला मिळतो. आणि इथे हा आपला रेफरन्स कंपाऊंड आहे. इथे आपल्याला कोणताही ग्रुप अटॅच नाही म्हणजे हा रेफरन्स आहे. मग मला सांग ह्या तिन्हीमध्ये मोर रिएक्टिव्ह कोण आहे? तर या तिन्हीमध्ये मोर रिएक्टिव्ह कोण असेल? हा असेल. कारण इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर अटॅच असेल तर तो रिएक्टिव्हिटीला काय करतोय? इन्क्रीज करतोय. हे आपण पाठीमागेच पाहिलं होतं ना. म्हणजे थर्ड इज मोर रिएक्टिव्ह अँड फोर्थ इज लेस रिएक्टिव्ह. असा ऑप्शन कुठे दिसतो सांगा तुम्हाला? फोर्थ इज
लेस रिएक्टिव्ह अँड थर्ड इज मोर रिएक्टिव्ह. आता पहा ह्या दोन्हीमध्ये असा ऑप्शन तर आपल्याला एकच दिसतोय की जो फोर्थ लेस रिएक्टिव्ह आहे आणि थर्ड मोर रिएक्टिव्ह असा एकच ऑप्शन आहे. कोणता? सी ऑप्शन आहे. आता इथे पहा बेन्झाल्डिहाइडमध्ये आणि याच्यामध्ये मोर रिएक्टिव्ह कोण झाला? तर हा मोर रिएक्टिव्ह असेल ना. हा मोर रिएक्टिव्ह का असेल? कारण इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच आहे आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर अटॅच असेल तर रिएक्टिव्हिटी कधी डिक्रीज होते ना. आणि त्यामुळे बेन्झाल्डिहाइड इज मोर रिएक्टिव्ह दॅन पी टोल्युडाइड म्हणजेच फर्स्ट इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंड. त्यामुळे ऑप्शन कोणता करेक्ट असेल? सी ऑप्शन इज करेक्ट. दिस इज रिएक्टिव्हिटी ऑर्डर. हा कोणता कंपाऊंड आहे? ॲसिटोफेनॉन. दिस इज ॲरोमॅटिक केटोन लेस रिएक्टिव्ह. त्यानंतर सेकंड कंपाऊंड आहे पी टोल्युडाइड म्हणजे इथं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यामुळे याची रिएक्टिव्हिटी कमी झाली. त्यानंतर हा रेफरन्स कंपाऊंड आहे आणि ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच आहे त्यामुळे याची रिएक्टिव्हिटी सर्वात जास्त. सी ऑप्शन इज करेक्ट. नोट करा. हे पहा याच्यावरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि होमवर्कमध्ये जो तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे तो क्वेश्चन कुठला आहे? तर आत्ता जी आपली JEE एक्झाम चालू आहे सप्टेंबर 2020मध्ये त्या एक्झाममध्ये विचारलेलाच हा क्वेश्चन आहे. आलं लक्षात? जर तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व झाला तर आपण सही डायरेक्शनमध्ये आहोत असं म्हणायला काय हरकत नाही. तर ठीक आहे, राहिलेले पॉईंट्स आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. थँक्यू.